अधिक मास किंवा धोंड्याचा महिना यामध्ये आपण एक गोड पुरणाचे धोंडे करतो. आतमध्ये मऊ लुसलुशीत असे पुरण असते आणि वरून जे आवरण आहे ते अगदी खुसखुशीत असे लागणारे, अगदी कचोरी सारखे लागते आणि विशेष म्हणजे थंड झाल्यानंतर सुद्धा ते तसेच राहते. कारण ज्या दिवशी आपण धोंडे करतो त्या दिवशी इतरही पुरणाचा संपूर्ण स्वयंपाक असतो, पाहुणे येणार असतात. अशा वेळी सकाळी रस आमटी जेव्हा करतो त्यावेळेस असे धोंडे करून ठेवले तरीही चालतात. शेवटपर्यंत एकदम छान आणि मस्त राहतात. नमस्कार, मी उज्ज्वला. शक्यतो पोळीसाठी जे पुरण वापरले जाते त्यातच थोडासा बदल करून तेच पुरण धोंड्यासाठी वापरले जाते. पण या ठिकाणी मी पुरणाची रेसिपी झटपट एकदा दाखवून देते. खूप छान आणि मस्त हे पुरण तयार होते. एक ग्लास भरून या हरभऱ्याची डाळ घेतली. आता ही गावरान डाळ आहे त्यामुळे 250 ग्राम भरली. विकतची जर असेल तर 250 ग्राम भरते कारण ती जड भरते. डाळ स्वच्छ धुतली, त्यात 3 ते 3.5 ग्लास पाणी घातले, पाव चमचा हळद आणि 1 ते 1.5 चमचा तेल घालायचे. आता याला झाकण लावायचे आणि मऊ ही डाळ शिजवून घ्यायची. मी जवळपास 4 शिट्ट्या देऊन घेते. पोळीसाठी जे पीठ वापरले जाते ते पीठ मात्र आपल्याला धोंड्यासाठी वापरायचे नाही, कारण आवरण अगदी खुसखुशीत व्हायला पाहिजे म्हणून 1 वाटी गव्हाचे पीठ आणि 1 वाटी रवा घेतला. आता जर रवा नसेल तुमच्याकडे तर 1 वाटी मैदा 1 वाटी गव्हाचे पीठ घेऊ शकता किंवा दोन्ही वाट्या मैदा किंवा दोन्ही वाट्या रवा घेतला तरी चालतो. पण दोन्ही वाट्या भरून जर गव्हाचे पीठ घेतले तर जो खुसखुशीतपणा आहे तो कमी होऊन जातो. म्हणून 1 वाटी मैदा किंवा रवा तुम्ही घेऊ शकता. दोन्ही मी चाळून घेतले. त्यानंतर यात पाव चमचा मीठ घालायचे आणि थोडीशी चिमूटभर हळद घातली. आता याला छान असा खुसखुशीतपणा येण्यासाठी तेलाचे मोहन घालायचे. जवळपास एका वाटीसाठी 2 चमचे, तर 2 वाट्या घेतल्या मी, तर त्यासाठी 4 ते 4.5 चमचे तेल घालून घेतले. आणि तेल गरम वगैरे केले नाही, काहीच नाही. तुम्ही तेलाऐवजी तुपाचाही वापर करू शकता. याला छान असे चोळून लावून घेते आणि त्यानंतर बघा असा मुटकुळा बांधायचा. मुटकुळा तयार झाला म्हणजे छान असे तेलाचे मोहन बसलेले आहे. असा मुटकुळा झाला नाही तर पुन्हा थोडंसं 1 चमचा तेल घालू शकता. त्यानंतर यात थोडं थोडं पाणी घालून याचं घट्टसर पीठ मळून घेते. बघा घट्टसर असे पीठ मळल्या गेलेले आहे. यात रवा घातलेला आहे म्हणून हे भिजण्यासाठी जवळपास 9-10 मिनिटं बाजूला ठेवायचे. पोळीसाठी आपण जे पीठ वापरतो ते अजिबात वापरायचे नाही, पुरण मात्र ते वापरू शकतो. अशा पद्धतीने पीठ भिजवून तुम्ही एक वेळा नक्की धोंडे करून बघा. खूप छान आणि मस्त खुसखुशीत होतात. पीठ भिजवेपर्यंत डाळही शिजली. मऊ लुसलुशीत ही डाळ शिजवून घ्यायची, कारण जेवढी डाळ छान शिजल्या गेली तेवढे पुरण पटकन होते. आता यातले पाणी काढून घेतले. त्यानंतर ही पुरणाच्या चाळणीतून मी डाळ काढून घेते. बघा मस्त अशी झालेली, पण अजून एक गोड नाहीये. त्यात आता साखर किंवा गुळ घालायची. ज्या ग्लासने आपण डाळ मोजली होती त्यानेच मी गुळ आणि साखर दोन्ही मोजून घेते. म्हणजे जवळपास पाऊण ग्लास मी गुळ घेतला आणि पाव ग्लास साखर घेते. या ठिकाणी मी दोन्ही मिक्स केले. तुम्ही निम्म निम्मही करू शकता किंवा असं पाऊण आणि पावही करू शकता किंवा फक्त साखर किंवा फक्त गुळही वापरू शकता. आणि जेवढी डाळ घेतली तेवढी साखर किंवा तेवढाच गुळ घ्यायचा असतो. त्या भांड्याने घेतलं त्या भांड्याने मोजून, वजनाच्या बराबरीने घ्यायची नाही. ती मिक्स करून घेतले. पुरण छान असे शिजवले. झाले की नाही बघण्यासाठी त्यात असा उचटणा किंवा चमचा असा उभा करायचा, म्हणजे उभा राहिला म्हणजे झाले समजून घ्यायचे. आता याची चव वाढवण्यासाठी यामध्ये पाव चमचा विलायची पावडर आणि जायफळचा छोटासा तुकडा कुटून घेतला तो घालते. तो यात मिक्स करते. आता ऑलरेडी तुमच्याकडे असे पुरण शिजलेले आहे पोळीसाठी. तर धोंड्यासाठी काय करायचे तर त्यात 4-5 बदामचे काप, 4-5 काजूचे तुकडे आणि थोड्याशा भोपळ्याचे बिया मी घालून घेतल्या. तुम्ही ड्रायफ्रूट तुमच्या आवडीनुसार वेगळे घेऊ शकता किंवा फक्त बदाम किंवा फक्त काजूही घालू शकता. म्हणजे मऊ लुसलुशीत लागत असताना मध्येच बदाम किंवा काजूचा तुकडा येतो, त्यामुळे चव छान लागते. आता बरेच जण यात खसखस वगैरे घालतात. तुम्हाला घालायची असेल तर तुम्ही तीही घालू शकता. म्हणजे नॉर्मल पुरण असेल तर त्यात मिक्स करायचे आणि धोंड्यासाठी पुरण तयार करायचे. यात रवा घातलेला असतो त्यामुळे याला 7-8 मिनिटं भिजू देणे गरजेचे असते. पुरण तयार करेपर्यंत पीठ छान अशी भिजले. आता यावर 1 चमचा तेल घालते आणि पुन्हा डबल याला मळून घेते. आता धोंडा करण्यासाठी पिठाचा एक छोटासा गोळा घेतला. तो कोरड्या पिठात डुबवला की पोळपाटावर याची पारी लाटून घ्यायची. पारी जास्त जाडही लाटली नाही आणि जास्त पतलीही लाटली नाही. अशा पद्धतीने लाटून घेतलं की आपल्याला जेवढा धोंडा करायचा त्याप्रमाणे पुरणाचा गोळा घ्यायचा आणि या पिठात असा घालून घ्यायचा आणि तोंड मिटवून घ्यायचे, जसे आपण मोदकाचे मिटवतो त्याप्रमाणे. एक्स्ट्राचे पीठ काढून घेतले की याला चोच वगैरे नाही करायची मोदकासारखी, तर तोंड मिटवून दाबून घ्यायचं आणि याचा गोल गोळा करायचा. अशा पद्धतीने पोळपाटावर लाटून केले तर एक सारखी पारी होते, जाड पतली होत नाही आणि पटपटही होतात.
बघा छान असा धोंडा तयार झालेला आहे. अशा पद्धतीने मी जवळपास 6-7 धोंडे केले. आता याला तळून घेते. कारण एकीकडे करणं आणि एकीकडे तळणंही करायचं. तेल जास्त तापलेलं नाही पाहिजे. गॅस एकदम कमी आहे आणि यामध्ये मी आता तेलात मावतील तेवढे धोंडे घालते. आणि सुरुवातीला 2-1 मिनिटं कमी गॅसवर, त्यानंतर मीडियम गॅसवर हे धोंडे तळायचे. म्हणजे कचोरीसारखे तळायचे, पण अगदी थंडही तेलात नाही घालायचे आणि अगदी गरम तेलातही नाही. मीडियम तापलेल्या तेलात घातले. त्यानंतर कमी गॅस आणि नंतर मीडियम गॅसवर तळायचे. त्यामुळे खुसखुशीत अशी पारी तयार होते. आणि या धोंड्याचा आकार तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटा मोठा घेऊ शकता. आता यामध्ये एखाद्या याच्यात मीठ घालण्याची, एखाद्या याच्यात पैसा घालण्याची परंपरा असते. त्यामुळे तुम्ही तसंही करू शकता. एखाद्या याच्यात मीठ आणि एखाद्या याच्यात पैसा किंवा म्हणजे नाणं किंवा सोनं वगैरे घालू शकता. अशा पद्धतीने मी राहिलेले बाकीचे धोंडे करून घेते आणि ते तळून घेते. खूप छान आणि मस्त खुसखुशीत लागते पारी, आतमध्ये मऊ लुसलुशीत असे पुरण. आणि हे धोंडे तळल्यानंतर एखाद्या चाळणीत किंवा एखाद्या दुरडीत वगैरे काढून ठेवायचे. म्हणजे ते छान असे राहतात. त्याला पाणी वगैरे सुटत नाही. स्टीलच्या भांड्यात नाही काढायचे शक्यतो. अशा पद्धतीने मी या ठिकाणी एवढे धोंडे केले. आता तुम्ही देवाला करत असाल तर आकार थोडासा छोटा घ्या, कारण बरेच जण 31-21 करतात. पण ताटामध्ये वाढायला करायचा असेल तर असा एवढा आकार अगदी परफेक्ट आहे. खूप छान आणि मस्त लागतात हे धोंडे. थंड आल्यानंतर सुद्धा छान लागतात. आणि विशेष म्हणजे हे धोंडे खाऊन फक्त जवाईच नाही तर अगदी धोंडा खाणारा प्रत्येक जण खुश होतो. इतके छान आणि मस्त हे धोंडे होतात. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडली तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका प्लीज. आणि अशा पद्धतीने एक वेळा धोंडे नक्की करून बघा.